जहांगीर आर्ट गॅलरीमधलं हे माझं जे प्रदर्शन आहे, याची जी थीम म्हणतो आपण, तर मी गाय आणि बैल हा विषय घेऊन मी एक थीम मांडलेली आहे. आता माझं लहानपण सगळं खेडेगावात गेल्यामुळं लहानपणापासून माझं वास्तव्य जे आहे ते गायीच्या सहवासात होतं. आणि आता माझी जी डोक्यामधली जी कल्पना आहे, माझ्या विचारामध्ये जी कल्पना आहे की गायीमध्ये मला आईची सेवा किंवा आईचं रूप जे आहे एक दिसतं आणि दुसरं ईश्वर जो आहे तो ईश्वरी रूप मला गायीमध्ये दिसतं. आता ईश्वराची स्थिरता आणि आईची सेवा आणि स्थिरता, शांतता या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मी माझे काही फॉर्म क्रिएट केलेले आहेत आणि त्याचा संबंध मी काही माझ्या जीवनातले, गायीच्या जीवनातले जे काही सब्जेक्ट्स आहेत त्याच्याशी जोडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता काही चित्रामध्ये बुल पण आलेला आहे, म्हणजे बैल आलेला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शंकर महादेव जो आहे तो शक्तीचं प्रतीक आहे. तर शक्ती आणि गायीची शांती या दोन्हीचं कॉम्बिनेशन सुद्धा मी काही चित्रामधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण गाय ही फक्त सेवारूपीच आपल्या आयुष्यामध्ये येते, आपल्या सेवेसाठीच गायीचा जन्म आहे असं कधी कधी मला वाटतं. परंतु आपल्याकडून मग त्या गायीसाठी काय देऊ शकतो, तर गाय एका वेगळ्या फॉर्ममध्ये मांडून मी ॲज अ चित्रकार म्हणून कला रसिकांच्यासाठी माझं कसं पणाला लावून मी एक माझा वेगळा फॉर्म या कॅनव्हासवर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि माझ्यातर्फे किंवा माझ्याकडून मी गायीला हे डिवोट करतोय. आणि अशा पद्धतीने भारतीय संस्कृती आणि माझं लहानपणातलं सगळं माझं बालपण आणि त्यातल्या ज्या मेमरीज आहेत त्या माझ्या या चित्रांमधून व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर याच्यासाठी ॲक्रेलिक आणि ऑइल या दोन माध्यमांचा मी याच्यासाठी वापर केलेला आहे. काही चित्र ही प्रॉपर ॲक्रेलिक माध्यमातले आहेत, काही चित्र ही पूर्ण ऑइलमधले आहेत आणि काही चित्र आहेत ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मी प्रेझेंट केलेले आहेत.